मुकुंद मुरारी हे नाथ नारायण राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वरदारी विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन महाराज की झेंडूजी महाराज की जय मुकुंद महाराज की सद्गुरु सखाराम महाराज की संतन की जय ईश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय देव सर्वकार्यघ्राणां रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्देवानि विनायकौ जन्मादस्य त्वन्वयादितरतेश्चार्थेष्वभिघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूर्या तेजोवारि धम्ना स्वेन सदा निरस्तजितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां विद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुध्यत्यत्र कृतविश्वश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुकः तमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमा व्यासं ततो जयं उदीरये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे आद्यत्रयजननी देवान् मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष येतचात्मनि तद्विद्यादात्मनो मायं यथा भासु यथा तमहं यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु अप्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यच्छत् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की भूगुह्यज्ञान ऐसे परीक्षिति सावधान सुखरूप होई जे आपण या लागे नित्य नूतन कथाही आणि गोड नित्य सुरवाड पुरवी कोड श्रोतयाचे ऐसी नित्य नूतन सुखरूपता हरी सृष्ट्याची ज्ञान कथा ही सृष्टीपूर्वील व्यवस्था कैसे निहाता आली पै आणि त्यामध्ये क्रमप्राप्त विषयानुसार आपला विषय क्रमशः विषय चालू आहे भगवान परमात्म्याच्या अशी जुनी कथा आहे शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिता कदाचित तुझ्या मनामध्ये असा भाव येईल की ही जुनी आहे म्हणून हिची शक्ती कमी झाली एखादी वस्तू जर जीर्ण झाली
तर त्यातली शक्ती काय होते, सामर्थ्य काय होतं, आणि ती आता सांगून उपयोग काय, तिचं सामर्थ्य गेलं. आता गाडी जुनी झाली, नवी आणा. मोबाईलला भरपूर वर्ष झाले, तिचं वर्षन संपलं, आता काय नवीन मोबाईल घ्या. असं जसं आहे त्याप्रमाणे ही कथा जी जुनी आहे हिची शक्ती कदाचित कमी झाली असं म्हणशील, परंतु बरं, कारण ही कथा जी आहे नित्य आहे, नूतन आहे आणि सतत टवटवीत राहणारी आहे. यामध्ये जीर्णता कधी होत नाही, म्हातारपण हिला येत नाही. जसं परमात्मा आहे, का वृद्ध झाला नारायण तुकोबरा म्हणतात, देवा का असं काय देव ना आमचं संरक्षण करायला म्हातारा झाला नाही. देव जसा वृद्ध होत नाही तसा नूतन नाविन्यता आहे यामध्ये. सातत्य, गुलाबाचं फूल सकाळी उमलल्यानंतर झाडावर सकाळी पाहिलं की असं प्रसन्न दिसतं, टवटवीत असतं, कोमेजून जातं. तसं हे आहे काय नाही, हे तर आहे कल्पादीचं जरी असलं तरी जर्जर झालेलं नाही. तर याचा कदाचित सूर्याप्रमाणे काल आपण त्याचा विचार केला. सूर्य जसा अग्नी बहुकाळापासून जरी तो पुरून ठेवलेला असला तरी त्याला शिळा म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ही ज्ञानकथा आहे, ही सुद्धा नाही. आणि म्हणून ही कथा कल्पाच्या अगोदरचं जे गुह्य ज्ञान आहे हे ऐकता सावधान. भगवान सांगतात की शुकाचार्य सांगतात, गुरुमुखे ऐकता सावधान. सावधानतेनं सतदक्ष होऊन जर ही कथा जर ऐकली तर साधक होती ज्ञान संपन्न, त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु कशी ऐकावी, सावध होऊन दक्ष राहून, आपल्याला ज्याचा परिणाम आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधकाने केव्हाही आज ऐकली तरी तिचा परिणाम त्याच्या भविष्य काळामध्ये सुद्धा ही कथा जर कोणी ऐकली तर त्या साधकाच्या जीवनात सुद्धा समाधानता प्राप्त होणार आहे. म्हणून अशी या लागी नित्य आणि नूतन अशा प्रकारची ही कथा आहे. स्वयंभू गुह्यैके परीक्षिती सावधान, स्वरूप होई जे आपण, या लागी नित्य नूतन कथा आहे. ही कथा नित्य नूतन आहे कारण स्वयंभू गुह्य ज्ञान. स्वभू म्हणजे स्वतः झालेली भू आहे, ही काही कोणी तयार केलेली नाही. स्वयंभू असणारे अमृत, असं कथामृत प्राप्त होण्याकरता परीक्षिता ऐके सावधान, सावधानतेनं हे कथा ऐक. मग ऐकल्यानंतर काय होईल, सुखरूप होई जे आपण कसं. आणि याकरता दक्ष असणं अतिशय गरजेचं आहे, सावधान होणं गरजेचं आहे. चंद्राचं त्याकरता कोजागिरीच्या दिवशी रात्रभर जागरण होणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. तशी आजची ही कोजागिरी, कोजागरती म्हणजे कोण जागा आहे, कोण जागा आहे, रूपी कथारूपी मी ते सोबत घेऊन या जगामध्ये पाहते आणि फिरत असते, विचारते को जागरती, को जागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे. जो झोपला आहे तो झोपला, तो संपला. म्हणून आजची ही रात्र, कोजागिरी शरद ऋतूतील ही रात्र अतिशय महत्वाची. कोजागिरी व्रत सुद्धा सांगितलं शास्त्र पुराणामध्ये. त्याच्या जीवनामध्ये भौतिक संपत्ती वैभव प्राप्त करून देणारं हे काय आहे, व्रत आहे. अतिशय महत्वाचं आहे. कारण चंद्राच्या संबंधानं पौर्णिमेच्या दिवशी आकाशामध्ये असणारा, चंद्रमंडळामध्ये असणारा जो चंद्र आहे तो आपल्या प्रकाश किरणाच्या माध्यमातून अमृताचा पाझर करते आणि त्या अमृताच्या पाझरातून सर्वांना जिवंत ठेवते. याच्यामध्ये असा विचाराला ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. गगनमी, मला वाटते 10व्या अध्यायातले ओळ. चंद्राचे निमिसे अमृता, भरला झालो चालता सरोवरू.
आणि माझी विभूती असल्यामुळे काय आहे, चंद्राचे मिसे अमृता भरला झालो चालता सरोवरू. चंद्राच्या मिसानं भगवान म्हणतात मी अमृताचा कसा आहे, सरोवर आहे. आणि तो अमृताचा सरोवर असताना चकोराती रश्मी कर ते पाट पेलोनी अपार आगर भरित असे मी. भगवान म्हणतात सर्वोपषदीचे आगर भरित असे मी. म्हणजे जे चंद्राचं अमृत आहे त्या अमृतातलं चंद्ररूपी अमृताच्या सरोवरातून रश्मीकर म्हणजे रश्मीच्या प्रकाश किरणातून पाट पेलोनी ते जसं जणू काय भगवंताने पाट आहेत आणि त्या पाटाच्या माध्यमातून सर्वौषधीचे आगर भरीत असे मी. सर्व औषधी म्हणजे सर्व वनस्पतीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे औषधी अमृत. औषध हे रोग्याला जसं अमृत असतं तसं हे सर्वच सर्व अमृत भगवान म्हणतात मीच भरत असतो. हा सद्गुरु रूपी परमात्मरूपी चंद्र अमृत अमृत प्रसवत असतो. तो नेहमीच अमृत प्रसवणारा असला तरी विशेषतः कोजागिरीच्या दिवशी चकोरा चंद्रामृत फावले. ज्ञानवरा म्हणतात की चकोराला चंद्रामृत फावलं, बाकीच्यांकरता काय वाया गेलं, परंतु ती दृष्टी ती हे घेण्याची क्षमता जी आहे ती क्षमता प्रत्येकामध्ये नसली तरी आजच्या दिवशी आपल्याला ती हातवटी आज आपल्याला करता येते. चंद्राच्या प्रकाशामध्ये मध्यरात्रीच्या याच्यानुसामध्ये त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण दूध उकळत ठेवून आटवत असले की त्यामध्ये चंद्राचा प्रकाश. परंतु नुसतं दूध आटणे एवढं महत्त्वाचं नाही, तर भगवंताचं नामचिंतन भगवंताच्या कथा करत करत त्याचा आनंद उपभोगत घेतला की त्या दुधामध्ये आजच्या दिवशी चंद्र पूर्णपणे आपलं अमृत पाझरत असताना त्या दुधामध्ये येतं. आणि आजच्या त्या दुधाचा आज जर आपण सेवन केलं तर माणसाला आरोग्य प्राप्त होतं. दुसरी गोष्ट त्याला वैभव प्राप्त होतं, सर्व ऐश्वर त्याला प्राप्त होत असतं, लौकिक ऐश्वर सुद्धा त्याला याच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. अशा प्रकारची ही कोजागिरीची आजची ही अवस्था, आजची ही तिथी आणि आजचा हा दिवस. त्या निमित्तानं या सद्गुरुरूपी चंद्राच्या माध्यमातून ज्ञानरूपी किरणाच्या माध्यमातून बांधलेला जो भक्तीचा कथेचा वैराग्याचा जो पाठ आहे, या ज्ञान किरणाच्या पाठातून भक्तीच्या पाठातून वैराग्याच्या पाठातून सर्वांच्या अंतःकरणामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं ऐश्वर्य वैभव प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त हो अशी प्रार्थना ज्ञानोबारायांच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी ईश्वराच्या चरणी आपण करूया आणि ह्याच शुभेच्छा याच्या कोजागिरीच्या आपण मानूया. ह्या गुरुमुखातून मुखचंद्रातून आलेली ही जी कथा आहे, ही कथा साधकाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणाऱ्या नित्यता न प्राप्त नित्य असणारी कथा, नित्य असणारं हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये सावधान म्हणून जर ऐकलं तर त्याचा परिणाम सुख ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. सुख रूप होई जे आपण या लागी नित्य नूतन कथा आहे. ही कथा जी आहे नित्य आहे, नूतन आहे. म्हणजे यामध्ये कधीही कमतरता येत नाही. नूतनता म्हणजे नाविन्य आहे. भगवंताच्या कथेमध्ये ज्ञान कथेमध्ये नाविन्य आहे. सृष्टीच्या आरंभापासून हे ज्ञान ऐकल्या जात आहे, परंतु ज्याने ऐकलं त्याला नाविन्यता प्राप्त होते, त्याला नवीनच त्यामध्ये काहीतरी विशेष दिसतं, त्याला शिळेपणा त्यामधला दिसत नाही. अशी असणारी सुखरूप करणारी. कारण संसारामध्ये जे सुख आहे हे सुख म्हणजे शिळ सुख आहे. कसं सुख आहे? शिळ सुख आहे. विषयापासून तयार झालेलं आणि विषयापासून तयार झालेलं हे जे सुख आहे हे शिळ आहे आणि पुन्हा उष्ट आहे. आजपर्यंत या विषयाच्या माध्यमातून सेवन केलेला जो आनंद आहे अनेकांनी आणि तो तुच्छ विषय आहे. आणि हे जे सुख आहे हे सुख नित्य नूतन वाढणारं आहे. यम नवताम विधत्ते म्हणून असं यम नवताम विधत्ते म्हणजे क्षणाक्षणाला हे काय जाणार आहे, वाढत जाणारा आहे.
अशा प्रकारचं हे कथा सुख आहे. या लागी नित्य नूतन कथा ऐकल्याने सावधान श्री गुरुच्या मुखातून जर ऐकलं तर हे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा या कथेचं महत्त्व काय आहे. नाथ महाराज सांगतात, कथा नित्य नूतन आणि गोड, निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड, साधका नित्य सुरवाड, पुरवी कोड श्रोतयाचे. नाथ महाराज सांगतात, कथा नित्य आहे, नूतन आहे आणि गोड आहे. या कथेला किती विशेषण वापरले? नित्य आहे. ही कथा कधीच जुनी होत नाही आणि नूतन आहे म्हणजे नवीन आहे, पुन्हा गोड आहे. किती गोड आहे? या कथेच्या गोडतेविषयीचा विचार जर आपण पाहिला, एवढी गोड आहे. या कथेसारखं जगात ज्ञान कथासारखं, भगवंताच्या लीला कथांसारखं, गुणकथांसारखं जगात गोड दुसरं काहीच नाही. तुकोबा म्हणतात, कोणी असा, ही कथा गोड असल्यामुळे कोणी असा, किती पंडित असा, किती वाचक असा, किती विद्वान असा, तुम्ही पूर्ण अवस्थेला प्राप्त झाले तरी भगवंताची कथा ही श्रद्धेनं, भावाने, अतिशय दक्षपणाने जाग होऊन ऐकावी. आजच्या दिवसाला दक्ष म्हटल्यापेक्षा जाग होऊन ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबरा म्हणतात, पंडित वाचक जरी झाला पर पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. तुकोबरा म्हणतात, पंडित वाचक जरी झाला पुरता, जरी पूर्ण अवस्थेला झाला असं वाटलं तरी सुद्धा, तरी कृष्ण कथा ऐके भावे, तरी कृष्ण आपण ऐकायला पाहिजे. महाराज कशी आहे ती कथा? एवढे मोठी तुम्ही पंडिताला, वाचकाला ऐकायला, श्रद्धेनं ऐकायला सांगतात, जागवून ऐकायला सांगतात. त्या कथेला मध्ये काही रसता आहे की नाही? त्यांना तुकोबराय म्हणतात, क्षीर तुपा साखरे झाली या भेटी. तै कसं आहे? गोड आहे. त्याच्या तूप गोड आहे आणि तूप दुधावर पुन्हा तूप वाढलं, दूध आणि तूप एकत्र केलं, याच्यावर आलं, त्याच्यामध्ये लाभ होई घे साखरे, पुन्हा त्यामध्ये साखर टाकली, दूध उकळलं, चांगलं घोटवू दिलं, दूध चांगलं घोटालं आणि घोटल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि घोटता घोटता त्याच्यामध्ये काय केली? साखर टाकली आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये असं चांगलं उकळलं आणि असं एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये तैसी पडी मिठी गोडपणे. त्याप्रमाणे त्यामध्ये किती गोडता येते? दुधामध्ये साखर टाकल्यानं पुन्हा त्या दुधामध्ये तूप टाकलं, म्हणजे गावरान बरं, डालू महाजन नाही, ते तूप टाकल्यानंतर त्याला गोडी किती येते, त्याला गोडी किती येते हे मी आता सांगितल्यापेक्षा आपण स्वतः आज अनुभव घेणारच आहात. एवढी गोडी येते, तैसी पडे मिठी गोडपणे. त्याप्रमाणे ही भगवंताची जी कथा आहे, ही कथा अतिशय गोड आहे. म्हणून काय करावं? जानोनिया लाभ घेई हा पदरी, गोडा गोड तरी सेवी बापा. तुकोबा म्हणतात, जाणून या लाभ, जाणून शहाणपणाने सावध होऊन हा लाभ आपल्या पदरी बांधून घ्या आणि गोड गोडा तरी सेवी बापा. गोड लागण्याकरता आता तू हे गोड आहे आणि गोडालाही गोडत्व आणणारी ही कथा असल्यामुळे आता काय करा? सेवन करा, त्याचं निश्चित सेवन करा. जेविल्या विना शून्य ते शृंगार, तैसी गोडी हरी कथेवीन. तुकोबा म्हणतात, आता तुमचे जेवण झाले ना, जरी जेवण झालं तरीही आता जेवण झाल्यानंतर याच्यानंतरचं भगवंताच्या कथा करून जो तुम्ही चंद्रामृताचा प्रसाद सेवन करणार, तो प्रसाद कसा आहे?
गोड आहे. जेवण केल्यानंतर सुद्धा त्याची जी गोडी काही आगळी वेगळी आहे. तसं तुमचं विषयाचं सेवन जरी असलं, तुमची पंडितता जरी असली, वाचकता जरी तुमच्या ठिकाणी असली, तुमच्यासाठी समजूतदारपणा ज्ञान असला तरी सुद्धा हरिकथेची गोडी सेवन केल्याशिवाय त्याला गोडी येत नाही. अशा प्रकारची हे गोड आहे. महाराज एवढी गोड आहे. ओ हे काय अमृत सुद्धा याच्या समोर फिकं पडतं. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयाच फिके पुढे. फिका आहे याच्या पुढे. ओ काय झालं एकदा माहितीये काय, एकदा असं झालं की ही अमृत आणलं श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये. राजा परीक्षिताला श्रीमद भागवत भगवान शुकाचार्य सांगणार आहेत. तेवढ्यामध्ये सांगायला आता सुरुवात करणार. श्री गणेशाय नमः. तेवढ्यामध्ये देव अमृतातून देवांचा राजा इंद्र आणि इतर देवांना घेऊन अमृत कलश घेऊन शुकाचार्यांच्या समोर आला. आता यांची भावना काय झाली देवादिकांची. इंद्राला वाटलं की आता हे जे देवाला काय वाटलं की आता परीक्षिताला मृत्यूचा, तक्षकाच्या हातून मृत्यूचा शाप मिळालेला आहे आणि म्हणून त्याच्यातून मृत्यूतून अमर होण्याकरता हा गंगेच्या काठावर आलेला आहे. याला अमर होणं महत्वाचं आहे. याच्याकरता अमृत जर पाजलं तर राजा काय होईल, अमर होईल. म्हणून आपण हे अमृत त्याला देऊ. पण शुकाचार्य जे कथामृत देणार आहेत ना, ज्ञानामृत देणार आहेत ना, हे कथामृत ज्ञानामृत आपण घेऊया आणि आपलं स्वर्गातलं अमृत राजाला द्यायला लावूया. शुकाचार्यांकडे हा व्यवहार करण्याकरता काही लोक परमार्थ करत असले तरी व्यवहारच करत असतात. त्यांना परमार्थात सुद्धा काय पाहिजे, व्यवहारच करतात. म्हणजे मोबदलाच आहे. कीर्तन करत असले, आता बोलूच काय, जाऊ दे आपलीच दात आहे आणि आपलीच ओठ आहे, कशाला बोलायचं, आनंदाने हे करायचं. शुकाचार्यांच्या त्यांनी सांगितलं हा कथा कलश घ्या, हा अमृत कलश घ्या आणि आम्हाला कथामृत द्या. त्यावेळेस शुकाचार्यांनी देहा उपहासा जेवांचा काय केला, शुकाचार्याने उपहास केला. आणि उपहास केल्यानंतर त्याच्यानंतर ते अमृत जे होतं ना, भगवान शुकाचार्य कथा सांगणार, ते अमृत तिथं थांबलं. आणि ती पाहिल्यानंतर त्या कथेचं सुख, त्या कथेची गोडी पाहिली आणि अमृत सुद्धा त्याच्या हातातून असं मागे मागे सरायला लागलं. एवढं अवीट, कधीही न विटणार अवीट अशी असणारी हरीची कथा जी आहे तेच सुद्धा वैष्णवांनी सेवन केलं. आणि तिथं वैष्णव सेवन करत असताना ते अमृत सुद्धा मागे मागे सरकायला लागलं, लाजायला लागलं. ते अमृत सुद्धा काय झालं, लाजायला लागलं. अवीट हे क्षीर हरी कथा माऊली, सेविता सेविली वैष्णव जनी, सेविता सेविली वैष्णव जनी. हरिकथेची गोडी कोणाला आहे, कोणाला आहे, हरिपाठ. हरिकथेची गोडी वैष्णवा लाधली, हरिनामामृत गोडी वैष्णवा लाधली. वैष्णवाला गोडी लागते, दुसऱ्याला ही गोडी लागत नाही. हे अवीट असणार क्षीर रूपी हा काय आजचा योग काय बुवा, प्रमाणही तेच आहे बुवा, क्षीर आहे ना. योग हा आई साहेबांची कृपा आहे. अवीट हे कथा, अवीट हे क्षीर हरिकथा माऊली. हरिकथा माऊली म्हणजे हे कथी आहे, कशी आहे, क्षीर अवीट असणारं दूध आहे. हरिकथा कशी आहे, दूध असणाऱ्या, क्षीर असणारी, सेविता सेविली वैष्णवजनी, वैष्णवांनी हिचं सेवन केलं. आणि ते सेवन करत असताना अमृत तिथं येऊन उभं राहिलं. ते म्हणलं अरे मला घ्या ना, मी अमर करतो. आणि ते पाहिलं, हे वैष्णवांची गोडी पाहिली. आणि त्या कथेची गोडी पाहिल्यानंतर अमृत राहिले लाजोनी माघारे, येणे रसे थोरे ब्रह्मानंदे, अमृत राहिले लाजोनी माघारे. तुकोबरा म्हणतात हे अमृत लाजलं आणि एक एक पाऊल मागे मागे सरकायला लागलं. कारण येणे रसे थोरे ब्रह्मानंदे, हे अमृत सेवन केलं तर विषयाचं सुख मिळेल स्वर्गातलं.
हा, स्वर्गातलं सुख काय नित्य आहे, त्यामध्ये तर नाश आहे. विष अमृतातले त्याचे स्वर्गातलं सुख, अहो कुठलंही असू द्या सुख, ब्रह्मानंदापेक्षा भक्तिप्रेमापेक्षा सर्वचे सर्व सुख तुच्छ आहेत. मोक्षाचं सुख सुद्धा भक्तिप्रेमामृताच्या पुढे फिका आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, मोक्ष पद तुच्छे केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी. आम्हा जन्म घेणे योगायोगी पुढे. आम्ही योगायोगाला जन्म घेऊन काय ही कथा नित्य नूतन असणारी कथा, अवीट असणारी जी कथा आहे, आम्हा जन्म घेणे योगायोगी विटेईचे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. हे पुन्हा 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 सेवन करा असं वाटते का? यामध्ये नूतनता आहे, यामध्ये नित्यता आहे. ओ तुम्ही दररोज आंब्याचा रस, उन्हाळ्यामध्ये दररोज आंब्याचा रस खाईल का कोणी? एक दिवस, दोन दिवस, 4 दिवस, 5व्या दिवशी काय लावली हो झडी आंब्याच्या रसाची, होऊ द्या बेसन. म्हणजे विटणार आहे. परंतु विटे सुख नोहे भक्ती रस. हे क्षीर कथारूपी दूध जे आहे याचा वीट येत नाही, याचा कंटाळा कधी येत नाही. आणि अमृताला सुद्धा लाजवणार असं जो ब्रह्मानंदाचं जे सुख आहे, ते सुख ही हरिकथा, ही कथा जी आहे हे अमृतापेक्षा गोड आहे. म्हणून अमृत सुद्धा याच्या पुढे मागे थांबते, अमृतापेक्षा गोड आहे. अमृत आमुचे जीवन कथामृत आणि कही संत समागम. तुकोबरा म्हणतात, हे कथा म्हणजे आमचं तर काय आहे, आता जीवन झालेलं आहे. आणि जीवन म्हणजे काय? सातत्याने जिवंत ठेवणं, नित्यता ठेवणं, हे अमृताचं काम आहे. आणि ही हरिकथा माऊली काय आहे आमचं आता? कथा अमृत. कथारूपी अमृत काय? अमृत आहे. आणि आमचं ते जीवन आहे. आणि संतांचा समागम म्हणजे श्री गुरूंची संगत, सद्गुरूंची समागम हे आम्हाला अमृत आहे. सारू एके ठाई भोजना परवडी स्वादरसे गोडी पदोपदी. स्वादरसे गोडी पदोपदी. आणि म्हणून हे अमृत असल्यामुळे, कथा अमृत असल्यामुळे या संतांच्या सहवासामध्ये सारू एके ठाई भोजन परवडी. आता जेवणाचं मोठं पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं तरी बाजूला करा, येऊ द्या दूध. असं होते की नाही आबा? येऊ द्या दूध. डेअरीचं असो की कुठलं पण येऊ द्या. कशी परवडी काय हे ठाई भोजन परवडी. हे सारू म्हणजे मागे सरकवून स्वाद रसे गोडी पदोपदी. पावला पावलाला, क्षणा क्षणाला पावला गणिका आम्ही हे स्वानंदाची गोडी जी आहे हे सेवन करणार आहे. आणि अशी कथा ही कशी गोड, अमृतापेक्षाही गोड असणारी. परत ठीक आहे का हो, ही गोड जरी असली पण काय असतं माहिती आहे काय? जास्त साखर खाल्ली, जास्त गोड खाल्लं तर डायबिटीस होऊ शकते. अशी आहे. याचा काही काय म्हणतात त्याला इंग्रजी भाषेमध्ये? साईड इफेक्ट्स. इफेक्ट. ते काय म्हणतात ती इंग्रजी भाषा? ते त्याचे दुष्परिणाम होतात काय? अजीर्णासारखं काही होते काय जास्त खाल्लं तर, जास्त पेलं तर? नाही. या कथेचं काय होते? उलट असलेले जे दोष आहेत ते असलेले दोष काय होतात? निघून जातात. अशा प्रकारचा विचार महात्मा सांगतात. निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड. ही कथा काय करते? निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड. दुर्वाड असणारं हे जे दुःख आहे आणि हे दैन्य आहे हे माणसाच्या ठिकाणचं पूर्णपणे निघून जातं, हे राहू देत नाही. आणि साधका नित्य सुरवाड पूर्वी कोड श्रुत याची. ही कथा साधकाच्या जीवनातली जी कोड म्हणजे इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करते. साधकाचं सुरवाड, साधकाच्या जीवनामध्ये
साधका सुरवाड पुरवी कोड श्रोतयांचे, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दैन्य सुद्धा राहू देत नाही आणि त्याची सुखाची जी इच्छा आहे, जे कामना आहे, त्या कामना असं दैन्य. तुम्ही पहा ना, व्यवहारिक भाषेनं जरी तो शास्त्राच्या दृष्टीने जरी हे असला तरी आज त्या भावनेतून कथा होत असल्या तरी तुम्ही सांगा ना, ज्याची खायची सोय नसते त्याने भलाई कधी त्याने भागवताचा ग्रंथ उघडून पाहिलेला नसला. ऐकून ऐकून नुसत्या कागदावर टीकाशी राहू देत नाही. आणि म्हणून तुकोरांता दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी. दीन आणि दुर्बळ दिनारी दुर्बळासी सुख राशी, सुख प्राप्त, दुःख करा दुःख कथा सुख करी, दुःख कथा दुःख हारी. कथा याची बरी विठोबाची, परमात्म्याची कथा ही सुख करणारी आहे आणि दुःख हरण करणारी. म्हणून तुकोबरांता सदा नाम घोष चित्ता समाधान, त्या चित्ताला समाधानता येते. दैन्य माणसाच्या इंद्रियाची जी दीनता आहे, दैन्य म्हणजे काय, आपल्या याच्यामध्ये इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियाधीन विकाराधीन होणं हे खरं माणसाच्या जीवनातलं दैन्य आहे. अज्ञाना अवस्था जगणं हे दैन्य आहे. का इंद्रियाचे दैन्य निवृत्त जे दैन्य आहे ते निघून जातं आणि मनुष्य अतिशय सुखाला, ज्या सुखाला पारावार नाही अशा प्रकारच्या सुखाला प्राप्त होतो. नित्य सुख त्याला प्राप्त होतं आणि मग त्याची जी इच्छा साधकाची, ऐकणारा जो श्रोता आहे त्याच्या इच्छा आणि नवीन सुख, नवीन सुख, नूतनतेचं सुख देणारी आहे. ऐसे नित्य नूतन सुख रूपता हरी सृष्ट्याची ज्ञान कथा ऐसे निहाता पै आली. इथपर्यंत शुकाचार्य म्हणतात. या अर्ध्या ओवीमध्ये शुकाचार्य आणि राजा परीक्षिताचा संवाद आहे आणि तिथून पुढे नाथ महाराज आता पुढचा संवाद आपल्याशी साधत आहेत, आपल्याशी बोलतायत. आपल्या श्रीगुरूच्या माध्यमातून आता ग्रंथात स्वतःची अवस्था नाथ महाराज सांगतायत. भगवान शुकाचार्य सांगतात, राजा ही जी सुखरूपता, कथेच्या माध्यमातून प्राप्त होणारी सुखरूपता जी आहे, ही सुखरूपता हरिसृष्ट्याची ज्ञानकथा आहे. हरी म्हणजे ब्रह्मदेव आणि ही ज्ञानाची कथा ही सुखरूपक आहे, सुखरूपता देणारी आहे. यातून नाविन्य असणारी आहे आणि नित्य सृष्टीपूर्वीची व्यवस्था आहे. सृष्टीच्या अगोदर सांगितलेली आहे, परंतु तरी सुद्धा कशी आहे, नित्य आहे आणि नूतन आहे, सुखरूप देणारी आहे. पण का हे सृष्टीपूर्वीची असणारी. नाथ महाराज म्हणले, नाथ महाराज वर्णन करायला लागले. श्रोते म्हणतात, कोणी विचारलं नाथ महाराजांना, का हो सृष्टीपूर्वीची व्यवस्था आहे, किती होऊन गेले त्याला काळ, उलटून गेले, पालटून गेले, तर तुम्हाला हे कशी काय प्राप्त झाले, कैसे निहाता आली पै, तुमच्या हातात कशी काय लागली. हो, हे तर फार जुनं आहे. जसं व्यवहारामध्ये एखाद्या मनुष्याकडे एवढा आता केली की नाही, सुरुवातीला पहिल्या सुरुवातीला पहिल्या 15-1 दिवसाच्या मधातले संवने काही ज्येष्ठ गुरुबंधूंनी सुद्धा फोन केले, म्हटले महाराज हा ग्रंथ भेटतच नाही हो, आणि एवढा जुना ग्रंथ तुमच्याकडे कसा काय आला. असं मला अनेकांनी विचारलं. ही गुरुदेवांची कृपा आहे. वैकुंठवासी भाऊसाहेबांच्या माध्यमातून हा ग्रंथ आपल्याकडे आला जुना याच्यात, म्हणजे एवढा जुना ग्रंथ. आणि काहींना तर हा ग्रंथ सुद्धा कर केली. एक म्हणलं, महाराज हा ग्रंथ नाथ महाराजांचा आहे का हो. एवढा प्रश्न. म्हटलं, महाराज मी त्या ग्रंथावर चिंतन सेवा आईसाहेबांच्या कृपेने सुरुवात केली. आईसाहेब ती प्रवचन माझ्या माध्यमातून करून एवढी अनभिज्ञ मंडळी काही याच्यापासून. तसे हे तुमच्याजवळ हा ग्रंथ आला कसा, किती जीर्ण आहे की पान जर थोडं गडबडमध्ये जर पलटवलं तर ते पान
फाटण्याची शक्यता, 1-2 पानं झाले सुद्धा तसे. एवढा जीर्ण ग्रंथ तुमच्याकडे आला कसा? तशी ही कल्पाच्या अगोदरची कृष्ण कथा, सृष्ट्याची, ब्रह्मदेवाची आणि भगवान नारायणाची कथा ही तुमच्याकडे विचारलं. नाथ महाराज म्हणतात, खरं आहे तुमचं, बरोबर आहे, विचारलं ना, माझा काहीच अधिकार नाही या ग्रंथावर चिंतन करण्याचा, या ज्ञान कथेविषयीचा बोलण्याचा माझा काहीच अधिकार नाही. मी अज्ञ मनुष्य आहे. परंतु ही आईसाहेबांची कृपा आहे, श्रीगुरूंची कृपा आहे, श्रोते सज्जनांचं प्रेमाचं अमृत पाझरणार आहे, आज आपल्याला चाखायला मिळते. नाथ महाराज मात्र व्यवस्था मी वंशी मूर्ख म्हणती वस्तुता, त्या मज निज भाग्य वचिता, आतुडला हाता गुरु. लोण्या ग्रंथाचं अध्ययन नाही, शास्त्राचा वेदाचा अभ्यासाचं चिंतन सेवा माझ्याकडनं घडली नाही. आणि वंशाचा जर विचार केला तर माझ्या वंशातील आतापर्यंत होऊन गेलेली दिग्गज मंडळी ती मला मूर्ख म्हणून संबोधतात. वस्तुता माझी तशी आहे, संबोधतात ते म्हणतात म्हणून नाही, तर मी कसा आहे, मूर्खच आहे. पण मत त्या मज ठेवा तो या भावा सापडला. तो ठेवा होता पूर्वीचा, कधीचा तरी जुनाट ठेवा, सुकृताचा होता, आणि तो भाग्याने उदयाला आला. आणि अचानक हा ठेवा अचानक भाग्यानं आतुडला, मला प्राप्त झाला. त्या मज निज भाग्ये अवचिता, आतुडला हाता गुरु लोष्ट परीस. पण गंमत अशी झाली, श्री गुरु रूपी जो परीस आहे तो परीस अचानक माझ्या भाग्याने मी मूर्ख असणारा लोखंडासारखा, परंतु मला गुरुरूपी परीस प्राप्त झाला. आणि त्यामुळे मी एवढं चिंतन करू शकलो. नाही तर एवढं चिंतन करण्याचा माझा अधिकार नाही. निज भाग्य अवचिता, अचानक माझ्या हातामध्ये लागला. खरं प्रांजळपणाने, प्रामाणिकपणाने जर बोलायचं झालं तर भाऊ, मी चातुर्मासाला आईसाहेबांच्या दरबारामध्ये आलो तर मी श्रीमद भागवताच्या ग्रंथाचं आणि याचं काही लिखाण, विशिष्ट काही लिखाण करायचं होतं दुसरं काही, आणि ग्रंथाचं चिंतन करायचं म्हणून इथं आईसाहेबांच्या दरबारामध्ये आलो. परंतु श्रीगुरू येता येता हा श्रीगुरूंच्याकडनं प्राप्त झालेला ग्रंथ सहज पिशवीमध्ये टाकलेला होता. येताना सहज पिशवीमध्ये टाकला. कधीतरी आता पुढे याचं आपण चिंतन करू. जे सहज परंतु निज भाग्यता, पूर्वीच्या भाग्याने अचानक तुमच्या मुखातून आईसाहेबांनी, श्रीगुरूंनी तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुमच्या मुखातून चिंतन करा म्हणून ही आज्ञा झाली आईसाहेबांची, श्रीगुरूंची. आणि अचानक आपल्यासमोर हाच ग्रंथ प्रगट व्हावा. नाहीतर तुम्ही सांगा प्रांजळांनी, तुमची इच्छा एकनाथी भागवताची होती. आपण 2 दिवस अगोदर विचार केला, माझी इच्छा श्रीमद भागवताची होती, परंतु श्रीगुरूंची, आईसाहेबांची इच्छा होती एकनाथी भागवतही बाजूला राहू द्या, श्रीमद भागवतही बाजूला राहू द्या, आणि दोघांचा गाभा, दोघांचं मूळ असणारं चतुश्लोकी भागवत तुझ्या पिशवीमध्ये आहे. मलाही स्मरण नव्हतं, तुझ्या पिशवीमध्ये आहे. श्रीगुरूंच्या माध्यमातून अवचिता आतुडला, आणि हा लोखंडासारखा असणारा, मतिमंद असणारा मी, परंतु श्रीगुरु रूपी परीस प्राप्त झाला. म्हणून आपण थोडंफार चिंतन, म्हणून या रसाळतेनं आपण गोडी घेऊन त्याचा आनंद आज आपण चाकतोय. नाथ महाराज म्हणतात, माझी ही अवस्था हाता गुरु परीस, हा परीस रूपी श्रीगुरु मला प्राप्त झाले. वैकुंठ नसते, भाग्यानं जर प्राप्त झाले नसते तर आज इथं बसण्याच्या लायकीचा नसतो. त्या संतांचे, त्या श्रीगुरूंचे अनंत उपकार आहे. त्यांच्याविषयी बोलण्याविषयी माझ्याजवळ वाणी नाही. तुकोबरायांच्या भाषेत एकच सांगेल, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती.
या लागी आता स्तुती सांडवणी चरणी ठेवी जे माथा हेची भले. संत रूपी परीस, श्रीगुरूपी परीस जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर ते लोखंड असू द्या, तो कुठलाही धातू असू द्या, त्याची किंमत वाढल्याशिवाय राहत नाही. बरं, हा सद्गुरूंचा, श्रीगुरूंचा प्रसाद आहे. नाहीतर आपण इथपर्यंत खरंच येऊ शकत नाही. श्रीगुरूंच्या कृपेने आपण चिंतन करतोय. आज एकेरी नावानं घेण्याचा जो अधिकार होता, आज लोक आदराने सन्मान करतायत. ही किमया लोखंडाची नाही, ही परिसाची आहे. आणि त्या श्रीगुरूंनी अंगीकार केला म्हणून आपण आज थोडंफार चिंतन करू शकतोय. नाथ महाराज म्हणतात, हा श्रीगुरु रूपी परीस माझ्यासारख्या लोखंडाला सहज प्राप्त झाला. ही किमया परिसराची आहे, हे थोरपणा परिसाचा आहे. आणि परीस एवढा मोठा असताना सुद्धा सामान्य अवस्थेमध्ये या जगामध्ये राहतो आणि लोखंडाला सोनं करण्याकरता तो त्याचा स्वरूपाचा विचार करत नाही. हे हलक्या दर्जाचं आहे, काळकुट्ट आहे, म्हणून याला दूर करावं असा अवेर परीस करत नाही. फार काय, आपण प्रमाण जर पाहिले तर प्रमाणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विचार करता येईल. मी वेळेच्या याच्यामध्ये राहिलं तर आपल्यासमोर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. लोखंडाने आपल्या अज्ञ अवस्थेत कदाचित एखाद्या वेळेस परिसाला संपवण्याकरता किंवा आघात करण्याकरता जरी परिसाकडे लोखंड गेलं ना, लोखंड परिसाकडे गेलं ना, तरी परीस त्याचा अवेर करत नाही. उलट आपण श्रेष्ठ आहोत हा श्रेष्ठ भाव मनातला सोडून आपल्याला मारण्याकरता, आपला तिरस्कार करण्याकरता आलेलं जे हे लोखंड आहे त्याला त्याची अवस्था आणि त्याचा अधिकार वाढवून देतात. व आपल्यासमोर इतिहास आहे. विसोबा खेचर सिद्ध बेटामध्ये गेले. ते कशासाठी गेले होते? ते काय सत्कार करायचं म्हणून गेले होते? परंतु त्यांनी जीवनामध्ये विसोबा रूपी खेचर रूपी जो लोखंडाचा तुकडा ज्ञानोबारायांच्या आईसाहेबांच्या सहवासात गेला, आईसाहेब मुक्तांनी, ज्ञानोबारांनी त्याला अपसमान केलं. साधा भौतिक लोखंड परिस जो आहे हा दगडासारखा लोखंड आपल्या सामर्थ्याने सोनं करतो. मी प्रमाण देईल पुढे, आहे प्रमाण. आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने. आपल्या महिमाने, आपल्या थोरिवेने हा परीस काय करतो? परीस सोन्याला, धातूला काय करतो? सोनं करतो. परीस काय धातू सोनं न करीतो, फेडिता निभ्रांतू लोह पांगू. लोहाचा पांग फिटून जातो. सोन्या लोखंडाला काय करतो? सोनं करून टाकतो. परिसाचे अंगी सोने जहाला विळा. तुकोबराय म्हणतात, परिसाचे अंगी सोने जहाला विळा, वाकणे ते कळा हीन नव्हे. एखादा विळा आहे, लोखंडाचा आहे, पोलादाचा आहे, आणि त्याला जर सहज परिसाचा खुरपण करता करता सहज जर त्याला परिसाचा स्पर्श झाला तर तो विळा कशाचा होतो? सोनाचा होतो. तो वाकडा आहे, कापणार आहे जरी असला तरी सुद्धा तो वाकडा दिसत असला, विळा तो वाकडा दिसत असला तरी त्याच्या वाकडेपणावर जाऊ नका. त्याच्या अंतरंगामध्ये बदल झाला. म्हणून एखाद्या सत्पुरुषाच्या सहवासात गेलेला एखादा मनुष्य, श्रीगुरूंच्या सान्निध्यात गेलेला एखादा साधक, त्याची जात वाकडी असेल, त्याचा स्वभाव कदाचित वाकडा असेल, परंतु श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर विड्याचा जसा आकार बदलत नसला
तरीही सुद्धा त्याची आंतरिक अवस्था जी आहे ती बदललेली असते. अंतरी पालट घडला कारण मग समाधान तीच गुण. त्याला समाधानता प्राप्त झालेली आहे, त्याच्या अंतकरणामध्ये समाधानता प्राप्त झालेली असते, अंतरामध्ये अंतरंगामध्ये त्याचा पालट झालेला असतो. नाथ महाराज म्हणतात की पारीस सर्वथा कोठे नाही. तो परीस आतुडला, श्री गुरुरूपी परीस आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे काय झाला, हा अंतरीचा मध्ये पालिट झाला. लोह महिमान परिसा, तुकोबरायांनी सांगितलं लोह महिमान परिसा नाही तरी दगड जैसा. परीस परीस म्हटला तर दिसतो काय आहे, काय दगडासारखा आहे. पाहिलाय तुम्ही? नाही, दगडासारखा दिसतो. दगडासारखा परीस दिसतो, हिरवर असतो, पण दिसायला जरी कसा ओबडधोबड असला, दगडासारखा असला तरी महिमाना लोखंडाला मात्र सोनं करतो. अशी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. परिसाचे अंगी, त्याच्यामध्ये असा असणारा तो परीस लोखंडाला काय करतो, सोनं करतो. पण लोखंड पाहिजे, धातू पाहिजे. खापर असून चालत नाही. खापराला किती त्याचा स्पर्श झाला तरी त्याचं कळत नाही. खापराचे अंगी घासता परीस न पालटे किस काढलिया. त्या खापराचा किस किस केला, परिसाचा किस, तरी तो सुद्धा त्याला खापरावर परिणाम होत नाही. काय परिसाचे अंगी लाविले खापर पालट अंतर नाही त्याचे, त्याच्यामध्ये पालट होत नाही. परंतु साधक श्री गुरूंच्या रूपी परिसाकडे कसंही जा, खापरासारखा अज्ञानी जरी गेला, जातीहीन जरी गेला, तरी तो त्याच्या जातीचा, त्याच्या पंथाचा, त्याच्या लिंगाचा, त्याच्या अधिकाराचा विचार करत नाही. आणि एक फरक असा आहे की परीस लोखंडाकडे जर, लोखंड जर परिसाकडे गेला, सान्निध्यात आलं तर लोखंडाचं सोनं करतं, परीस करत नाही. परीस तो सुन्ना करे, न करे आपण परीस समान, परिसासारखा करत नाही. परंतु साधकाला आप समान, साधू करे आप समान. साधू महात्मा साधला आपुले पदी बैसविले. तुकोबरा म्हणतात, ज्ञानोबराने सांगितलं आपुले पदी बैसविले, म्हणजे आपुल्या पदाला प्राप्त करून देतात. आपणा सारिखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्या तिथं काळवेळ नाही, क्षणार्धामध्ये आपल्यासारखं करून देतात. असं संतांचा आप समान म्हणजे परिसासारखं करतात. कोडी आपण असा जो घेतला तर मग त्या परिसाने त्या कोडियाचे हाते परिसे होय सोने अपवित्र म्हणून घेऊ नये. नाथ महाराज म्हणतात, आता हा विचार पुढे यायचा आपल्याला. नाथ महाराज म्हणतात की ते मी कथा असे श्रीगुरु रूपी परीस जे आहे ते परीस मला प्राप्त झालेले आहे. लोखंडाच्या अवस्थेत असलेला मी आहे. परीस सर्वता कोठे नाही, जरी असला एखादे ठाई, तो काष्ट लोह पाषाण मूर्ख मही, मज जोडला पायी चिदरत्नाचा. खरं तर विचार जर केला तर हे जे आहे ना, परीस सर्वता कोठे नाही. परीस कोठेही नसतो. सर्वथा कुठंही पडलेला कोठं नाही, किंवा एक अर्थ जरा कुठं परीस नाही पडलेला. परीस कुठेही असू शकतो याच्यामध्ये, परंतु सर्वथा जर विचार केला तर आता परीस सर्वता कोठे नाही. कुठं याच्यामध्ये परीस नाही, सर्वथा आपल्याला सापडत नाही. जरी असला, कदाचित जरी असला एखादे ठाई, जरी एखाद्या ठिकाणी कुठं असला, पण त्याला काष्ट लोष्ट पाषाण मूर्खमही, म्हणजे या जमिनीवर काय आहे, लोक काय समजतात, तो काष्ट आहे, लोखंडासारखा आहे. म्हणजे मूर्खमही मज जोडला पाही चिदरत्नाचा. पण तो एखादे ठाई होता, पण तो एखाद्या ठिकाणी सर्वथा जर नसला तरी एका ठिकाणचा असणारा तो जो आहे तो काष्ट लोषण पाषाण मूर्खमही. जमिनीवर मी जो आहे हा लाकडासारखा, जमिनीवर मी जो आहे हा पाषाणासारखा आहे. हा मी मूर्ख आहे, मज जोडला पाहिजे.
माझ्यासारख्या मूर्खाला तो श्री गुरुरूपी चिद्रत्नाचा परीस माझ्यासारख्या मूर्खाच्या पदरामध्ये पडला आणि माझ्या जीवनामध्ये त्याचा लाभ झाला. माझ्या अंगी मूर्खपण मज जोड अमीने नेमी परिस लक्षण, त्या मज ज्ञानदाता परिपूर्ण श्री गुरु चरण जनार्दनाचे. नाथ महाराज म्हणतात माझ्यासारखा माझ्या अंगी मूर्खपण. काय नम्रता आहे नाथ महाराजांची, काय संतांची नम्रता आहे. तुकोबाराय चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून ये. अर्थात 4 वेदाचं विवरण केलं रामेश्वर भट्टांनी कस लावला होता. आणि असे तुकोबाराय स्वतः ज्ञानोबारायांच्या समोर आल्यानंतर काय म्हणतात, मज पाम राहे काय थोरपण, पायीची वहाण पायीवरी मितव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत. संपूर्ण अभंग किती दिनत्व भावातला, किती नम्र भावातला आहे. मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ट तो पाशी. तुकोबाराय किती अपराध, किती किती नम्रता, किती नम्र भाव आहे. ज्ञानोबाराय तर याच्या पुढे सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेको, परी संत कृपा दीपको स्वज्वळू असे. ज्ञानोबाराय म्हणतात मी मूर्ख. कोण? ज्ञानियांचे राजे. ही नम्रपणा आहे संतांच्या ठिकाणचा. आणि असा असणारा मी, आणि मला श्री गुरु रूपी जनार्दन रूपी परीस प्राप्त झाला. ज्ञानदान करणारा परिपूर्ण असणारा परीस मला प्राप्त झाला. बराचसा विचार आहे. आपली वेळ समाप्त झालेली आहे आणि म्हणून परीस असणाऱ्या परिसाला, श्रीगुरुरूपी जीव असणाऱ्या परिसाला, लोखंडाला श्रीगुरुरूपी परिस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीवनामध्ये प्राप्त कसे होते. नाथ महाराज सांगतात कैशेनी हाता आली सृष्टीपूर्वीची ज्ञानकथा. नाथ महाराज तेच सांगतात आमच्या हातात कशी प्राप्त झाली. याचा विचार सांगत असताना बराचसा विचार आहे. याचा विचार आपण करूया. आपल्याकडे ती कशी प्राप्त झाली त्याचा विचार आहे. आज आपण अर्धवट विषय सोडत आहोत, परंतु श्रीगुरूच्या कृपेने तो परिपूर्ण होणार आहे याचाही आपण मनात निसंशयपणानं विचार करावा. आज कोजागिरीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्रीगुरुरूपी मुखचंद्रामृतातून सर्वांच्या अंतकरणामध्ये ज्ञानरूपी, भक्तिरूपी, वैराग्यरूपी किरणाच्या माध्यमातून समाधान, ब्रह्मबोध आणि ज्ञान व ब्रह्मबोध, ब्रह्मानंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. ही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करून नित्याप्रमाणे ज्ञानोबा तुकोबारायांचं, आईसाहेबांचं भजन करू आणि कल्पापूर्वीची कथा आपल्याला कशी प्राप्त झाली हा नाथ महाराज आपल्या स्वानुभवातून, आपला प्रत्यक्ष नम्र भावातून अधिकार आणि श्रीगुरूंचा महिमान सांगतायत. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई ब्रह्मचित्रा मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाढाव द्यावाई मुक्ताबाई 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 हरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सकाराम महाराज की जय अंतन की जय सोमेश्वर भगवान की जय